नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल अद्विक मॅजिक यावरती. तुम्ही भरभरून प्रेम दिलं, तुम्ही 2000 सबस्क्राईब पूर्ण केले, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मित्रांनो, आपल्या करण्याविषयी खूप काही लोकांच्या मनात शंका होत्या. त्या शंकांचं निरसन म्हणून आपणही आपली सिरीज सुरू केलेली आहे. अगदी शब्दाने शब्द, अगदी कर्णाचे क्षण आणि क्षण, तो जगलेला प्रत्येक क्षण आपण त्याच्यातून ऐकणार आहोत. तर मित्रांनो, कर्णाच्या दानशूरत्वाला तोडच नाही, हे खरं आहे. मृत्युंजय एवढी अमाप लोकप्रियता कुठल्याही मराठी कादंबरीकाराला पहिल्याच कादंबरीला लाभलेली नाही आहे, पण ती आपल्या शिवाजी सावंत या लेखांना लाभलेली आहे. मित्रांनो, तरी अनिवार्य नीतीचं गरगर फिरणं, महान संयमानं सहन करीत जगायचं असतं, हे कर्णाचं सांगणं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, अतिशय महत्त्वाची ओळ मी बोलतोय ती म्हणजे काय? अनिवार्य नीतीचं गरगर फिरणं, महान संयमानं सहन करीत जगायचं असतं, हे कर्णाचं सांगणं आहे. कृष्णाप्रमाणेच कर्ण पौरुष चैतन्याचे आणि वर्णनिर्भयतेचे समर्थ आविष्करण आहे. जो कोणी जीवन संघर्षात पिचला आहे, त्याला संघर्षात आणि पिचण्यात सुद्धा पुरुषार्थी आणि शक्तिशाली जीवन हे सामावले आहे. हा कर्णाचा तेजस्वी संदेश आहे आणि पांडवांच्या विजयाचे डांगोरे फिके पाडणारा हा संदेश आहे. मौनाच्या विलक्षण रूपांत, या मौनाच्या जोरावर मृत्यूच्या महादोरात सुद्धा जीवनाचा धुंद विजय कर्णाने अनुभवला. म्हणूनच त्याचे या भावकथेचे नावही आहे मृत्युंजय हेच. चला मित्रांनो, ही मृत्युंजयची कहाणी आपण सुरू करणार आहोत. तर तुम्ही शांततेने ऐका आणि आत्मसात करा आणि प्रेरणा घेऊन कर्णासारखं आपलं अस्तित्व निर्माण करा. तर चला ऐकूया कर्णाची कहाणी. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल अद्विक मॅजिक यावरती. तर मित्रांनो, आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि मित्रांनो, नवनवीन व्हिडिओ तुमच्याकडे कायमस्वरूपी येतील, यासाठी बेल आयकॉनवर एक घंटी असते, त्याच्यावर आपलं बटन क्लिक करा. तर मित्रांनो, आपण पाहत आहोत महारथी कर्णाची महान गाथा. काय झालं कर्णाच्या आयुष्यामध्ये? कर्णाच्या आयुष्यामध्ये आलेली वृषाली, त्याची प्राणसखी, तिचं आगमन झालेलं आहे. तर ती कशी तिच्या आयुष्यात पुढं कशी पद्धतीने येते आणि कर्णाला काय करते, कर्णासंग लग्न होतं काय, या सर्वांची कहाणी आपण पाहणार आहोत मित्रांनो. तर या भागामध्ये नक्की काय होतं, त्या दिवशी घडलेल्या सर्व घटना कशी कोणाला ठाऊक, पण दुर्योधनाला कुणाकडून तरी कळली होती. नक्की त्या दिवशी काय घडलं, कर्ण लवकर कसा गंगेच्या पात्राबाहेर नक्की कसा आला, कुणाकडून कळलं, कशामुळे कळलं, काही कळलेलं नव्हतं. परंतु हेच कर्ण आपल्या आयुष्यात काय मानवत होता की नक्की आता पुढच्या क्षणात काय करेल, काहीच अगदी तसं आपल्यालाही माहीत नसतं. पण त्याचं आयुष्य अतिशय म्हणजे की कुतूहलाचं भरलेल्यासारखं, काहीतरी त्याला अशी घटना मिळायची की त्याला विचार करावा लागायसारखा. तर चला मित्रांनो, त्या दिवशी घडलेल्या सर्व घटना, त्याची खबर त्याचा मित्र, त्याचा परम मित्र दुर्योधन याला कळलीच. काय घडलं नक्की त्या दिवशी? बहुतेक वृषालीनं ती आपल्या बंधूला सांगितली असावी आणि त्यानं ती काहीतरी दुर्योधनाला सांगितली असावी. माझी मात्र त्या घटनेपासून विचित्र मनस्थिती झाली. मी तर रोज नित्यासारखा गंगेवर जात होतो, पण सूर्यदेवाकडे पाहू लागलो की त्या तेजस्वी बिंबात मला वृषालीची चर्या दिसू लागली. कधी कधी मी माझं उत्तरीय गंगेच्या काठावर विसरून तसाच परत येऊ लागलो आणि ते आणण्यासाठी नंतर शोणाला गंगेवर विचारू लागलो. शोण मला विचारू लागला, दादा तू असा विसराळू कसा होत चाललास? मी त्याला काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून म्हणू लागलो, शोणा काही वेळा माणसाला उगाच विसरावं असं वाटतं. तो गोंधळून माझ्याकडं पाही, कारण रोज ऐन रणरणीतून हातून त्याला माझ्यासाठी गंगेवर जावं लागत होतं. आपला राजा इतका विसराळू कसा? अशी सेवकांनी पश्चात चर्चा करू नये, हे ते काम मी शोणालाच सांगत होतो. बाबांच्या प्रत्येक शब्दाला मी आजपर्यंत मान देत आलो होतो, कारण त्यांच्या कष्टांमुळेच माझं जीवन अंगराज कर्ण म्हणून आज उभं होतं. मी अंगराज होताच, त्यांना राजवाड्यावर आणून ठेवलं होतं. त्यांचा प्रत्येक शब्द झेलला होता. रोज रात्री मी स्वतः त्यांच्या फगफगणाऱ्या तळपायांना चंदन मिश्रित उठणं चोळत होतो. आई ते पाहून कधी म्हणे, वसू तू आता राजा झालास, हे काम आता तुला शोभत नाही रे. आता एखादी महाराणी आण आणि तिला हे सर्व सांग. मी तिच्या कल्पनेला कधीच प्रतिसाद देत नव्हतो. चंपानेरच्या आठवणी काढून मी कौशल्यानं तिचं मन दुसरीकडे वळीत होतो. एकदा बाबांनी मला एक आश्चर्याने धक्का दिला. शोणानं मला बाबांचा तळीचा संदेश सांगताच मी त्यांच्या कक्षात गेलो. दुर्योधन पूर्वीच तिथं बसला होता. आज जाताच बाबांनी मला सरळ प्रश्न केला. ते म्हणाले, कर्णा, मी तुझ्याकडं आजपर्यंत काहीच मागितलं नाही. आज जर मी एखादी गोष्ट मागितली तर तू देशील काय? मला त्यांच्या प्रश्नाचा रोख नीटसा कळला नाही, तरीही त्यांच्या शब्दासाठी काही करणं माझं कर्तव्य होतं. म्हणून मी झटकन म्हणालो, बाबा
मी तुमचा पुत्र कर्ण आहे. पित्यानं पुत्राकडे काही मागायचं नसतं, ते हवं म्हणून त्याला आज्ञा करायची असते. मग मला सून हवी आहे. तुझा विवाह करायचा मी ठरवला आहे. तुझी कसलीच ना मी आता ऐकून घेणार नाही. पण मी थोडा चाचरलो. हे पाक मानबिन काही नाही. मी सारथी कुलातील एक देखणी वधू तुझ्यासाठी बघितली आहे बाबा माझं. तुझं मी आता काहीच ऐकणार नाही. आजच मी मुलीच्या घरी पुरोहित पाठवणार आहे. पण थोडे दिवस थांबलं तर नाही चालणार. मी निर्णयाचा प्रश्न विचारला, कारण नसता डोळ्यांसमोर उगाच ऋषालीची मूर्ती नाचू लागली. तिला सहजच विसरता येणं का कोणाला ठाऊक, पण मला शक्यही नव्हतं. कारण मी रोज गंगेवर जाणार होतो. रोज मला तिची आठवण येणार होती. तिची आठवण होऊ नये यासाठी एकच उपाय होता, ते म्हणजे गंगेवर जायचं सोडणं. पण मला तर ते कदापि शक्य नव्हतं. एक वेळ मी अंगराज पद सोडलं असतं, पण माझी कवच कुंडलं सोडली असती, पण गंगेच्या त्यावर जाऊन सूर्याराधना करणं कधीच सोडलं नसतं. हे पक करणं. आता थोडे दिवसही आम्हाला थांबता येणार नाही, कारण अजून शोणाचंही लग्न व्हायचं आहे आणि आम्ही आता वृद्ध झालो आहोत. तुला हे लग्न नको असेल तर स्पष्टपणे सांग. बाबांनी मला निर्वाणीचा प्रश्न विचारला. काय उत्तर द्यावं ते सुटकर्म समजेना. मी म्हणजे शोनाच्या जीवनक्रमातील धोंड व्हायचे काय? आपल्यासाठी अविश्रांत कष्ट घेतलेल्या वृद्ध मातापित्यांनी प्रेमळ अंतकरण दुखवायची ती काय? माणूस हा भावनेवर जगतो म्हणतात, पण कधी कधी त्याला कर्तव्यासाठी भावनेला मागं ढकलायचं लागतं. इतरांसाठी जगतो तोच माणूस. क्षणभर सूर्यदेवाचं स्मरण करून मी निर्णय घेतला. त्यांना नम्रपणानं सांगितलं, आपली इच्छा नसेल तर मी तयार आहे. ठीक आहे. म्हणजे ते माझ्याजवळ आले. त्यांचे डोळे एका वेगळ्याच आनंदात चमकत होते. आपला थरथरता हात त्यांनी माझ्या पाठीवरून मायाने फिरविला. एका ऋषालीच्या कर्दलीच्या दंडासारखा गोल गौरवर्णी हात मला आठवला. मनाच्या निर्धारानं सर्व विसरण्याचा मी प्रयत्न करू लागलो. पण हे मन किती नाठाळ असतं. जी गोष्ट विसरण्यासाठी माणूस प्राणपणानं प्रयत्न करतो, नेमकी तीच गोष्ट मनात एकसारखी उठवत राहते. जीवन हे कधी कधी माणसाची कठोर परीक्षा घेत असतं. किती आवडली तरी ती प्रत्येक गोष्ट माणसाच्या इच्छेप्रमाणे होईलच असं नाही. ऋषाली मला आवडली होती, पण आता तिला विसरणं भाग होतं. ती माझी पत्नी होणं आता शक्य नव्हतं. त्यांच्यासमोर आपल्या हृदयाचे भाव व्यक्त होऊ नयेत म्हणून चलतो असं म्हणत मी बाहेर जाण्यासाठी वळलो. ते दुर्योधन बसला होता, त्याचंही मला भान राहिलं नाही. मी जाण्यासाठी वळलो ते पाहता दुर्योधन बाबांना एक खोचक प्रश्न विचारला. पण अधिरथ काका, तुम्ही कुठली वधू पाहिली आहे? हिचं नाव काय? काहीच सांगितलं नाही की तुम्ही? मी माझे कान जाता जाता टवकारले. बाबांनी उत्तर दिलं, मुलगी हस्तिनापुराचा आहे, सत्यसेनाची बहीण ऋषाली. ओ, ती होय. म्हणजे उगाच गंगेला रोज रोज त्रास नको असा सुज्ञ विचार केला वाटत तुम्ही? दुर्योधनानं मोठ्यानं हसत म्हणाला. बाबाही त्यांच्यावर हसू लागले. माझ्या डोक्यात लख्खन प्रकाश पडला. हा सगळा उपद्व्याप दुर्योधनाचाच होता तर किती बुद्धिमान होता तो. खरंच मित्र असा होता असा मित्रांनो, की जो प्रत्येक क्षणी अगदी त्याच्या जीवनातला निर्णय घेण्यासाठी पण तत्पर ठरेल. आणि हेच तुम्हाला मित्रांनो कर्णाची कहाणी आपल्याला हीच शिकवते, की असा मित्र असा तर दुर्योधनासारखा. त्यानं मैत्री निभावली अगदी जेव्हा त्याची प्रेसी त्याला पाहिजे होती त्यावेळेस पण, आणि आयुष्यातले अतिशय खतरनाक क्षण त्याच्या जीवनात आले की ज्यावेळेस आता निर्णय घेणं अवघड होतं, त्यावेळेस त्यांनी मैत्री निभावलीच मित्रांनो. तर ठीक आहे मित्रांनो, पुढच्या पार्टमध्ये आपण सर्व अगदी इन डेप्थमध्ये पाहूया. ठीक आहे.